नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय करतोयस? मला झोपू दे ना. सकाळ झाली आहे, उठ. प्रज्वल राजवीच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला. आता कुठे? फक्त 5 वाजलेत. प्रज्वल राजवीला आपल्या मिठीत घेतो आणि तिला छातीशी घट्ट मिठी मारतो. तिच्या गालावर ओठ ठेवतो आणि म्हणतो, आज तुला तुझ्या आईच्या घरी जायचं आहे, विसरलीस? राजवी हसली आणि प्रज्वलला अजून घट्ट मिठी मारली. तू पण चल ना. आता नाही, पुढच्या वेळी. खोडकरपणाने राजवीने त्याचे गाल जोरात चावले आणि प्रज्वल जोरात ओरडल्या. तेवढ्यात मोबाईलचा अलार्म वाजला आणि प्रज्वलचे डोळे उघडले. त्याने वेड्यासारखं आजूबाजूला पाहिलं, पण खोलीत कोणीच नव्हते. मग त्याने त्याच्या पलंगाच्या उजवीकडे पाहिले. तिथेही कोणी नव्हतं. खोलीत खूप उग्र वास येत होता. कदाचित खूप दिवसांपासून कोणी खोल्यांच्या खिडक्याही उघडल्या नव्हत्या. पलंगावर आणि फरशीवर कपडे विखुरलेले होते. टेबलावर रिकामी भांडी पडली होती. त्यावरील उरलेली भांडी देखील कोरडी झाली होती. प्रज्वलला झोपेतून उठल्याबरोबर चक्कर येऊ लागली. घरातील शांतता त्याला वेड लावत होती. तो कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत लवकरच तयार होऊन ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये काम करत असताना रात्रीचे 9 वाजले तेही कळले नाहीत. आता राजवी हयात नसलेल्या त्याच घरात जावे लागेल या विचाराने तो थरथर कापत होता. जड अंतःकरणाने तो त्याच्या डेस्कवरून उठला आणि हळूहळू ऑफिसमधून बाहेर पडला. तो त्याच्या कारमध्ये बसला आणि आपले डोके स्टिअरिंग व्हीलवर ठेवले आणि मोठ्याने रडू लागला. राजवी, तू मला एकटं सोडून कुठे निघून गेलीस? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता मी काय करू? तेवढ्यात एक सायकलवर असलेली मुलगी प्रज्वलच्या गाडीला धडकली. प्रज्वलने डोके वर करून तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला एक सावळ्या रंगाची मुलगी दिसली, जिने आकाशी रंगाचा निळा स्कार्फ लावला होता. तिचे डोळे मोठे होते. तिच्या पापण्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या दिसत होत्या, ज्यावर सकाळचा प्रकाश पडला की जणू आळसलेल्या दिसतील. प्रज्वल गाडीतून बाहेर आला आणि म्हणाला, अगं, तुला लागलं तर नाही ना? स्वतःला सावरत वीणा म्हणाली, नाही, मी ठीक आहे. काळजी करू नको. एवढ्या रात्रीची बाहेर काय करतेस? मी औषध घ्यायला बाहेर गेले होते. माझे वडील खूप आजारी आहेत. काय झाले त्यांना? त्यांना निमोनिया झालाय. चल, मी औषध घेऊन देतो. खूप उशीर झाला आहे. नाही, मी घेईन. तू का काळजी करतो? नाही, एवढ्या रात्री तुझं बाहेर जाणे योग्य नाही. असे म्हणून प्रज्वल वीणासोबत चालायला लागला. दोघेही औषधाच्या दुकानात पोहोचले. मी आता घरी जाईन, तू जा. नाही, मी तुला घरी सोडतो. प्रज्वल वीणाच्या घरी पोहोचला तेव्हा वीणाच्या वडिलांची प्रकृती खूप वाईट होती. त्यांना खूप खोकला येत होता. डॉक्टरांना दाखवलं का? हो, दाखवले होते, पण त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नाही. तेवढ्यात वीणाच्या वडिलांना दम लागला. मला वाटतं त्यांना इमर्जन्सीमध्ये दाखवावे लागेल. तू काळजी करू नको, मी माझी गाडी घेऊन येतो. प्रज्वल त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि वीणाच्या वडिलांना ॲडमिट करून घेतलं. 11च्या सुमारास प्रज्वल त्याच्या घरी पोहोचला. तो घरी पोहोचला आणि बेडवर पडला. घरातील एकटेपणाने त्याला पुन्हा राजवीच्या आठवणींमध्ये ढकलले. प्रज्वल, बघ, मी आज तुझ्यासाठी नवीन रेसिपी बनवली आहे. खूप चविष्ट आहे, अगदी तुझ्यासारखी. चल, तू काहीही बोलतोस. प्रज्वल राजवीला ओठांनी खायला घालतो. या रविवारी आपण पिक्चर बघायला जाऊ. खरंच? किती मजा येईल. प्रज्वल पुन्हा रडायला लागला. मग भिंतीवर टांगलेलं घड्याळ आपोआप पडलं. प्रज्वलने उठून पाहिलं. त्याला काही समजत नव्हते. तो सर्व साफ करून घड्याळाचे तुकडे फेकून देतो आणि झोपायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दारावरची बेल वाजली. प्रज्वलने डोळे उघडून दार उघडले तेव्हा वीणा समोर होती. तू इथे कशी आलीस? तुला माझं घर कसं कळलं? मी तुला नंतर सांगेन. तू आता माझ्याबरोबर ये. पण कुठे? वीणा प्रज्वलला सरस घाटावर घेऊन गेली, जिथे प्रज्वल लग्नाआधी राजवीसोबत जायचा. मला इथे का आणलेस? तू इथेच बस, मी लगेच येते, असे म्हणून वीणा निघून गेली. प्रज्वल तिथे झाडाखाली बांधलेल्या पारावर बसला. त्याने काही वेळ वीणाला जाताना पाहिले तेव्हा त्याला राजवीच्या हसण्याचा आवाज ऐकू आला.
त्याने वळून आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. तो पुन्हा तिच्या आठवणीत हरवून गेला. एक दिवस असा होता की या घाटावर प्रज्वल अनेकदा राजवीसोबत तासनतास बसायचा. राजवी प्रज्वलच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणायची, प्रज्वल, किती दिवस असेच भेटत राहणार? काळजी करू नकोस. यावेळी मला माहीत आहे माझी निवड होईल. जॉब मिळताच मी आईशी बोलेन. खरंच? राजवी प्रज्वलला पाहून हसली आणि पटकन उठून तिचा स्कार्फ हलवत घाटाच्या पायऱ्या उतरू लागली. प्रज्वल, बघ किती छान क्लायमेट आहे. चल बोटिंग करू. नाही, आज नाही. आईने मला लवकर घरी बोलावले आहे. मला आता निघायचे आहे. नाही प्रज्वल, थांब ना थोडा वेळ. प्रज्वल असा आवाज हवेत घुमू लागला. जणू काही सर्व दिशा मोठ्या आवाजात त्याला हाक देत आहेत. प्रज्वल चकित होऊन उठला, पण राजवी तिथे नव्हती. तिच्या आठवणीचं त्याला गोंधळात टाकत होत्या. तो मागे वळून वीणाला शोधतो, पण तीही कुठेच दिसत नाही. थोडा वेळ थांबून तो त्याच्या घरी परत आला. आज हवामान चांगले नव्हते. मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. कधी आकाशातील वीज आपल्या लखलखत्या काळोखाला चिडवत होती, तर कधी ढग आपल्या गर्जनेने, तर कधी वाऱ्याने आकाशात उंच बसलेल्याचा अभिमान दाखवत होते. त्यांच्या तीव्रतेने असे वाटत होते की जणू काही कीटक आकाशातील विजेच्या किरणांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. हे शक्य होते की एखादे विनाशकारी वादळ किनारपट्टीच्या भागात दूर कुठेतरी धडकले होते. सर्व पक्षी आणि प्राणी संकटात होते. तेवढ्यात खोलीच्या खिडकीजवळ एक मांजर आले आणि रडू लागले. मांजरीचा आवाज ऐकून प्रज्वल अचानक जागा झाला. त्याने मोबाईलवर टाईम बघितला. पहाटेचे 4 वाजले होते. तो कसा तरी उठला आणि खिडकी उघडून मांजरीला पळवून लावलं आणि मग त्याच्या पलंगावर जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागला. सकाळी तो ऑफिससाठी तयार होत असताना त्याला फोन आला. मिस्टर प्रज्वल, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकता का? का? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला लंच टाईममध्ये भेटतो. प्रज्वल दुःखी मनाने ऑफिसला गेला, पण तिथे पोहोचल्यावर त्याची तब्येत बिघडली. तो ऑफिसमधून बाहेर पडला आणि रस्त्यावर आला. पुन्हा तोच हृदयद्रावक प्रसंग त्याच्या मनाला आणि हृदयाला सतावू लागला, जेव्हा राजवीने त्याला शेवटचा फोन केला होता. प्रज्वल. हां, बोल राजवी, काय झालं? सेव्ह मी प्रज्वल. कुठे आहेस तू राजवी? राजवी, काहीतरी बोल राजवी. काय झालं? मग राजवीचा आवाज थांबला. तिकडून आवाज येत नव्हता. त्याला काही समजत नव्हते. तो वेड्यासारखा इकडे तिकडे पळू लागला. त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आणि गाडीकडे धावत गेला. घरी पोहोचल्यावर त्याला दिसले की त्याच्या घराचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यावर समोर राजवीचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडलेला होता. तिचे कपडेही फाटले होते. काही राक्षसांनी राजवीचा अत्यंत क्रूरपणे खून केला होता. हे सर्व कसे घडले हे प्रज्वलला काही समजत नव्हते. तो जोरात ओरडू लागला, राजवी, हे सगळं कुणी केलं? राजवी, उठ, बघ मी आलोय. राजवी, काहीतरी बोल राजवी. पण राजवीचा मृतदेह जमिनीवर पडून होता, निर्जीव आणि गतिहीन. तिचे डोळे उघडे होते. जणू कोणीतरी तिच्या डोळ्यांतली सगळी स्वप्ने काढून अत्यंत निर्दयीपणे चिरडून टाकली. त्यावेळी पोलिसांनी दरोडा, बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता. कोपऱ्यातील सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या संशयास्पद कारमध्ये 3 पुरुष दिसत असल्याने तिघांवर संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. बरीच चौकशी केल्यावर असे आढळून आले की मारेकरी त्या गल्लीतील पान दुकानातून राजवीच्या घरावर अनेक दिवसांपासून नजर ठेवून होते. राजवी दिवसा एकटीच राहते हे त्यांना माहीत होते. भूतकाळातील अपघाताचा विचार करत प्रज्वलचे डोके दुखू लागले आणि तो रस्त्यावर बेशुद्ध पडला. मग वीणाने त्याला तिथे पाहिले आणि त्याला त्याच्या घरी घेऊन गेली. काही वेळाने प्रज्वल शुद्धीवर आला आणि वीणाला पाहून त्याला धक्काच बसला. तू आणि मी इथे कसा आलो? तू बेशुद्ध होतास आणि त्या दिवशी तू कुठे गायब झाली होतीस? मी तुला सांगते, पण तुला सध्या बरं वाटत नाहीये. तू आराम कर. नाही. किती वाजले? 12 वाजले आहेत. मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. पण आता तुला बरं वाटत नाहीये. मी ठीक आहे. मी निघतो. प्रज्वल कसा तरी पोलीस ठाण्यात पोहोचला. मिस्टर प्रज्वल,
तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मी तुमच्या बायकोच्या खुनीला पकडले आहे. तुम्ही त्याला विचारले की तो माझ्या बायकोशी इतका क्रूर का वागला? त्याचं तुझ्याशी काही वैर नव्हतं. त्याला शक्य तितकी कठोर शिक्षा देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. पण माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मी राजवीला कायमचे गमावले आहे. आता ती परत कधीच येणार नाही. मी तुमचं दुःख समजू शकतो मिस्टर प्रज्वल. मग प्रज्वल घरी परतला आणि राजवीचा फोटो पाहून जोरजोरात रडायला लागला. तेवढ्यात अचानक वीज गेली. खोलीत अंधार पडला. प्रज्वलने कपाटातून टॉर्च काढली आणि इमर्जन्सी लाईट लावण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. तेव्हा खराब हवामानामुळे वाऱ्याच्या सोसाट्याने खिडकी उघडली आणि फुले पडली. टेबलवरील घड्याळ खाली पडले आणि वरच्या खोलीत कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. प्रज्वलने वर संशयाने पाहिले, पण वर कोणी नव्हते. तो ओरडला, कोण आहे? पण काहीच प्रतिसाद नव्हता. मग अचानक कोणीतरी दार वाजवलं. प्रज्वल घाबरला आणि विचारलं, कोण आहे तिकडे? मी वीणा आहे. प्रज्वलने दरवाजा उघडला. सगळं ठीक आहे ना? नाही, बाबांची तब्येत पुन्हा अचानक बिघडली. ठीक आहे, चल बघू. प्रज्वल तिच्यासोबत जायला तयार झाला. प्रज्वल गाडीत बसताच वीणा म्हणाली, तू पुढे हो, मी येते. का? तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे. त्यांना पुन्हा दवाखान्यात न्यावे लागेल. नाही, तशी काही गरज नाही पडणार. आणि मी सायकलने आली आहे. ठीक आहे, चल पायी जाऊ. दोघेही चालायला लागली. चालत असताना प्रज्वल अचानक अडखळला आणि पडला. त्याचा पाय मुरगळला आणि हाताला खरचटल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. अरे, तुझ्या हातातून रक्तस्राव होत आहे. वीणाने लगेच तिचा स्कार्फ फाडून हाताला बांधला. अगं, तू हे काय करतेस? तू तुझा स्कार्फ का फाडलास? एक किरकोळ उरखडा तर आहे. असं बोलून प्रज्वल चालण्याचा प्रयत्न करताच तो दचकायला लागला. कदाचित त्याचा पाय चांगलाच मुरगळल्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हते. वीणाने त्याला खांद्याचा आधार दिला. तसा वाऱ्यामुळे तिचा स्कार्फ दूर उडून गेला. त्यामुळे प्रज्वलला पाहून ती थोडी अस्वस्थ झाली. कसे तरी दोघे घरी पोहोचले. तोपर्यंत वीणाचे वडील झोपले होते. कदाचित त्यांना थोडी विश्रांती मिळाली असावी. वीणाने पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला आणि प्रज्वलला बँडेज करू लागली. अरे, तू एवढा त्रास का करून घेतेस? मी ठीक आहे. मला काही झाले नाही. मी बाम लावेन, मग मला आराम मिळेल. तुझे वडील आता झोपले आहेत. कदाचित ते आता बरे असतील. मग मी निघतो आता. नाही, तू या अवस्थेत कुठे जाणार? आज हवामानही खराब आहे. तू आज रात्री इथेच झोप आणि सकाळी निघून जा. ती रात्र प्रज्वल तिथेच एका खोलीत थांबला. प्रज्वलला त्या खोलीत काहीतरी विचित्र अनुभव येत होते. असे वाटत होते की त्या खोलीत कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. तू आणि बाबा इथे एकटेच राहता ना? का? अजून कोण असेल? नाही, मी फक्त विचारत होतो. भल्या पहाटे प्रज्वल टॅक्सीने त्याच्या घरी आला. जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की राजवीच्या फोटोला टांगलेला वाळलेल्या फुलांचा हार पुन्हा टवटवीत झाला होता. हे पाहून प्रज्वल थोडा वेळ आश्चर्यचकित झाला. मग त्याला वाटलं की मीच बदलून विसरून गेलो असणार. इकडे आज वीणाचे मन इतके आनंदी का आहे ते माहीत नाही. तिला स्वतःला देखील त्याचे कारण माहीत नव्हते. सकाळपासून ती एक गाणं गुणगुणत होती आणि गुणगुणतच ती कामावर जायची तयारी करत होती. बाबा, मी जेवण बनवले आहे. तुम्ही ते खा आणि औषधही वेळेवर घ्या. बाबांशी बोलून वीणा कामावर निघून गेली. ती अजूनही ऑफिसपासून काही अंतरावर असताना एका स्त्रीने तिला हाक मारली. तू वीणा आहेस ना? हो, पण मी तुला ओळखत नाही. ते प्रज्वलने तुझ्याबद्दल सांगितले होते. मी प्रज्वलच्या वस्तीत राहते. ठीक आहे. मग तुला माझ्याशी काही काम आहे का? नाही, ते फक्त काल मी तुला आणि प्रज्वल सोबत पाहिलं म्हणून पुढे आले तुझ्याशी बोलायला. हां, काल माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती म्हणून. तसा प्रज्वल खूप चांगला मुलगा आहे. हो, त्याने मला खूप मदत केली. हो, प्रज्वल असाच आहे. तो सगळ्यांना मदत करतो. पण त्या बिचाऱ्या माणसाचे नशीब वाईट आहे. मला काही समजले नाही. म्हणजे त्याने तुला काहीच सांगितले नाही? काय सांगितलं नाही? त्याच्या बायकोची काही गुंडांनी हत्या केली होती. अच्छा, कदाचित म्हणूनच प्रज्वल गप्प असतो.
हो, बरं मी निघते. मला उशीर झाला आहे. ठीक आहे. प्रज्वलबद्दल ऐकून वीणाला खूप वाईट वाटले. तिच्या मनात प्रज्वलबद्दल प्रेम निर्माण होऊ लागले. अशा दुःखाच्या वेळी तिने प्रज्वलला साथ द्यावी असे तिला वाटले. हा सगळा विचार करत ती ऑफिसला पोहोचली. तेव्हा शरदने तिला अडवले. विनी, ऐक ना. माझे नाव वीणा आहे, विनी नाही. मला ते माहीत आहे. पण माझ्यासाठी तू फक्त माझी विनी आहेस. हे बघ शरद, मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. हे मी तुला अनेकदा सांगितले आहे. तुला राग आला का? ठीक आहे, आपण संध्याकाळी कुठेतरी जाऊया का फिरायला? नाही, कधीच नाही. मी तुला 50 वेळा सांगितले आहे की मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. तुला समजत नाही. वीणा रागाने पटकन लिफ्टच्या दिशेने निघून गेली. अगं विनी, ऐक माझं. तेवढ्यात जवळच सायकलची रांग उभी होती आणि ती अचानक जोरात पडायला लागली. शरद तिथेच येऊन उभा होता. त्याच सायकल खाली तो मिळाला. आजूबाजूच्या लोकांनी येऊन शरदला बाहेर काढले. आज वीणाला मात्र ऑफिसमध्ये काम करावंसं वाटत नव्हतं. ती ऑफिस संपण्याची अधीरतेने वाट पाहू लागली. ती विचार करत होती, ऑफिस संपल्यावर ती प्रज्वलला भेटायला जाईल. तिचं मन आता तिच्या नियंत्रणात नव्हतं. तिला आता प्रज्वलला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. काही प्रश्न न विचारता तिची पावलं प्रज्वलच्या घराकडे वळू लागली. वाटेत तिला फुलांचे दुकान दिसले. तिने प्रज्वलसाठी लाल फुलांचा एक सुंदर गुलदस्ता विकत घेतला. प्रज्वलच्या घरी पोहोचल्यावर प्रज्वलने तिला गाडीतून उतरताना पाहिले. तू? हो, निघताना तुला भेटण्याचा विचार केला होता. आता तुझा हात आणि पाय कसा आहे? ठीक आहे, आधीपेक्षा आराम आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी हा पुष्पगुच्छ आणला आहे. कसा आहे? सुंदर आहे. वीणाने फुलांचा गुच्छ फ्लॉवर पॉटमध्ये ठेवला. तू काही खाल्ले का? नाही, मी काहीतरी बनवेन. तू आत्ताच आला आहेस. आज मी तुझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनवते. अरे, तू कशाला काळजी करतेस? मी पटकन काहीतरी बनवेन. तू माझ्या बाबांसाठी इतकं करू शकतो, तर मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? आज खूप दिवसांनी कोणीतरी त्याच्यासाठी जेवण बनवणार होते. प्रज्वल मग त्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला, जेव्हा राजवी त्याच्यासाठी काहीतरी तयार करायची. तिला किचनची खूप आवड होती. संध्याकाळच्या जेवणात ती अनेकदा काहीतरी नवीन शिजवायची. वीणा किचनमध्ये प्रज्वलसाठी जेवण बनवण्यात व्यस्त होती. तेव्हा तिला स्वयंपाकघरात कोणाची तरी उपस्थिती जाणवली. तिने इकडे तिकडे पाहिले, पण तिला कोणीच दिसलं नाही. ती पुन्हा पराठ्याचे सारण तयार करण्यात व्यस्त झाली. थोड्या वेळाने पुन्हा तिला असे वाटले की कोणीतरी तिच्या केसांना स्पर्श करत आहे आणि ती घाबरली. इकडे प्रज्वल सोफ्यावर बसून रिमोटने टीव्हीचे चॅनल बदलत होता. वीणा जेवण घेऊन उशिरा आली, पण तिच्या चेहऱ्यावरचा रंग काहीसा बदलला होता. ती प्रज्वलकडे पाहून हसली आणि म्हणाली, प्रज्वल, चल जेवायला. ती मोठ्या प्रेमाने आणि अधिकाराने प्रज्वलला जेवू घालत होती. हे बघ प्रज्वल, मी तुझी आवडती पुदिन्याची चटणी बनवली आहे. हे माझे आवडते आहे हे तुला कसे कळले? कळलं मला. तू खा ना. प्रज्वल जेवत होता आणि वीणा त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. प्रज्वल थोडा अस्वस्थ झाला. तू पण खा. हो, मी जेवते. प्रज्वल, तुला आठवतं का, जेव्हा तुझी आई आपल्या घरी राहायची त्यावेळी आम्ही एका छोट्याशा घरात राहायचो. पण आईमुळे आपल्यात जास्त बोलणं होत नव्हते, म्हणून आपण सरस घाटावर जात होतो. ते किती चांगले दिवस होते. असं म्हणत वीणा जोरजोरात हसायला लागली. प्रज्वल जेवण सोडून वीणाकडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागला. तुला हे सगळं कसं माहीत? तू कोण आहेस? प्रज्वल जागेवरच उठून उभा राहिला. वीणा ही आश्चर्याने प्रज्वलकडे बघू लागली. काय झालं प्रज्वल? जेवणावरून का उठलास? तुला हे सगळं कसं माहीत? काय कसं माहीत? मी म्हणालो, तू जे आता सर्व काही बोलत होतीस ते तुला कसं माहीत? नाही, मी काही बोलत नव्हते. मी तर शांतपणे जेवत होते. मला वाटलं आज तू जरा काळजीत आहेस. प्रज्वलला काहीच समजत नव्हते आणि त्याला घाम फुटला. वीणाने त्याला पाणी प्यायला दिले. प्रज्वल, तू आराम कर. तुला बरं वाटत नसेल तर मी इथेच थांबते. नाही, मी ठीक आहे. तू जा. तुझे वडील नाराज होतील. वीणा निघून गेल्यावर प्रज्वल आणखी काळजीत पडला. हा माझा भ्रम असू शकत नाही. ती फक्त वीणाच होती का?
की राजवी? तिची बोलण्याची पद्धत आणि ती माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होती, मला असं का वाटलं ती राजवी होती. प्रज्वलला काही समजत नव्हते. त्याचे मन संशयाने भरले होते. त्याला समजत नव्हतं की वीणा राजवीसारखी का वागत होती. हायवेवर एक लांब निर्जन रस्ता होता. दोन्ही बाजूला घनदाट आणि अंतहीन जंगल होते. आजूबाजूला धुके होते. अंधार होता. प्रज्वल तिथे एकटाच दिसत होता. त्याने आजूबाजूला पाहिले. आजूबाजूला कोणीही नव्हते. दूरवरून कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता. हवा थंड होती आणि ओलसरपणाचा वास येत होता. प्रज्वलला वाट चुकल्यासारखे वाटले, पण दूरवर कुठेतरी प्रकाश दिसला. तो त्या प्रकाशाच्या मागे धावू लागला, पण तो प्रकाश त्याच अंतरावर होता. तो त्याच्या जवळ कधीच पोहोचू शकत नव्हता. तो चालत राहिला, पण त्याच्या आणि प्रकाशातील अंतर कधीच संपले नाही. प्रज्वल आता चालता चालता थकला होता. आता त्याच्यात चालण्याची ताकद उरली नव्हती. म्हणून तो कंटाळला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. मग काही द्रव त्याच्या डोक्यावर पडला. त्याने त्याच्या मोबाईलच्या प्रकाशात पाहिलं आणि तो लाल रंगाचा असल्याचे दिसले. त्याचा वास येत होता, म्हणून खात्री करण्यासाठी त्याने वास घेतला आणि त्याला कुजलेल्या रक्ताचा वास आला. प्रज्वलला मळमळ होऊ लागली. मग त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला. प्रज्वलने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. तेवढ्यात समोरून बांगड्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा प्रज्वलने पुढे पाहिले आणि त्याला पांढऱ्या कपड्यात कोणीतरी दिसले. प्रज्वल त्याच्या मागे जाऊ लागला. तेवढ्यात एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. प्रज्वल, मला वाचव. हे लोक मला मारतील. राजवी, तू कुठे आहेस? राजवीला जोरात हाक मारत प्रज्वल उठला. त्याने आजूबाजूला पाहिले तर तो त्याच्याच खोलीत होता. कदाचित त्याने काही भयानक स्वप्न पाहिले होते. त्याचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. त्याने घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 6 वाजले होते. तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला. चहा तयार केला आणि लिव्हिंग रूममध्ये टीव्हीवर न्यूज चॅनल चालू करून चहा पिऊ लागला. तेव्हा त्याची नजर राजवीच्या फोटोवर पडली. तिच्या फोटोवर लावलेल्या फुलांच्या माळा डोळ्यासमोर ताज्या होताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. आता त्याला वाटू लागले की राजवी कुठेतरी जवळच आहे. तो राजवीशी बोलायचा प्रयत्न करू लागला. राजवी, तू इथेच कुठेतरी आहेस ना? मला माहित होतं की तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. आजही तू माझ्यासोबत आहेस. राजवी, बोल ना. तू इथे आहेस ना का राजवी? राजवी. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रज्वल शांत झाला आणि दुःखी मनाने ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागला. इकडे संध्याकाळी वीणा ऑफिसहून घरी परतली तेव्हा तिने पाहिले की शरद तिच्या घरी आला होता आणि बाबांशी बोलत होता. तू इथे काय करतोयस? तुझे वडील आजारी होते, म्हणून मी फक्त त्यांना भेटायला आलो होतो. ठीक आहे, तुझं भेटून झालं असेल तर जा आता. अगं वीणा, पाहुण्यांशी असं बोलू नये. अहो बाबा, तुम्हाला काही माहीत नाही. तू आताच्या आता इथून निघ. ठीक आहे, मी निघतो, पण तू एवढी का रागावली आहेस? ते तुला चांगलंच माहीत आहे आणि आज नंतर कधीच माझ्या घरी येऊ नकोस. त्यानंतर शरद तिथून निघून गेला, पण त्याला खूप अपमान वाटला आणि मनात विचार केला, या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईन. त्याचे घर वीणाच्या घरापासून खूप लांब होते. रात्रीचे 9 वाजले होते. रस्ताही एकदम सुनसान होता. मग त्याने पाहिले की 19-20 वर्षांची सुंदर मुलगी रस्त्याच्या कडेला उभी होती आणि लिफ्टसाठी हात फिरवत होती आणि एक सोनेरी रंगाचा वनपीस तिने घातला होता. ते पाहून शरदला वाटले की ती एखाद्या मॉडेलिंग कंपनीत काम करत असावी. शरदने त्याची गाडी थांबवली आणि विचारलं, कुठे मॅडम? कुठे जात आहात? मी घरी जात आहे. मला कुठेतरी अशा ठिकाणी सोड जिथून मला टॅक्सी मिळेल. ठीक आहे, बस. इतक्या सुंदर मुलीला पाहून शरदला आनंद झाला. वीणाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या मनात असलेली सूडाची आणि द्वेषाची भावना काही काळासाठी नाहीशी झाली. मग तू काय करतेस? मी एक मॉडेल आहे आणि माझं नुकतेच शूटिंग संपलं आहे. मला माहीत नाही की आज माझा ड्रायव्हर का आला नाही. त्याचा फोनही लागत नाही. काही हरकत नाही, तो काही कामात व्यस्त असला पाहिजे. मला सांग, तू कुठे राहते? मी तुला तुझ्या घरी सोडू शकतो. नाही, तू कशाला त्रास करून घेतोस? मी जाईन.
नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. शरदने त्या मुलीकडे पुन्हा नजर फिरवली आणि मनात विचार केला की या मुलीला काहीही करून पटवले पाहिजे. मी तुझे नाव विचारू शकतो का? का नाही? माझे नाव राजवी आहे. खूप सुंदर नाव आहे. तासाभराहून अधिक वेळ गाडी चालत होती. तू मला तुझा पत्ता सांगितला नाहीस. तू फक्त गाडी चालवत राहा. मी रस्ता दाखवत राहीन. गाडी आता सुनसान रस्त्यावरून जाऊ लागली. आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहोत का? नाही, बिलकुल नाही. इतक्यात शरदने तिच्याकडे पाहिले आणि त्याचे भानच सुटले. ती सुंदर मुलगी आता भयंकर चेटकिनीसारखी दिसत होती. तिचे काळेभोर डोळे, लाल बुबळ्या, गाल खोलवर सुजले होते आणि तिला ओठ नव्हते. कान इतके खोल आणि मोठे होते की कोणी त्यात पडले तर तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. शरदने अचानक तो कुरूप चेहरा पाहताच त्याची कार तोल जाऊन एका झाडावर जाऊन आदळली. शरदच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. दरवाजा उघडून तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय त्याला साथ देत नव्हते. कदाचित त्याच्या पायाचे हाड तुटले होते. इथे राजवीचं भूत भयंकर आवाजात हसत होते. आता मला सांग, तू विनाला त्रास देशील का? विना? हो, विना. नाही, आता मी तिला त्रास देणार नाही. मला सोड. जोरजोरात हसत राजवीचं भूत शरदच्या चेहऱ्याजवळ आलं आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागलं. शरदने घाबरून डोळे बंद केले आणि पुन्हा पुन्हा म्हणू लागला, मला सोड प्लीज. मी विनाला कधीच त्रास देणार नाही. मला जाऊ दे. मग त्याला थोडी शांतता जाणवली. त्याने घाबरून डोळे उघडले आणि पाहिले तर आजूबाजूला कोणी नव्हते. शरदने सुटकेचा निश्वास टाकला आणि पोलिसांना कॉल केला. पोलीस आले आणि शरदला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याने पोलिसांना सांगितले की तो झोपी गेला, त्यामुळे गाडी झाडावर आदळली. इकडे विनाचे प्रज्वलवरील प्रेम आता अजूनच वाढत चालले होते. तिला प्रज्वलच्या घरी जाऊन भेटायला आवडू लागलं. आता ती रोज त्याच्या घरी जाऊ लागली. तू रोज माझ्या घरी येऊ नकोस. मी एकटाच राहतो. लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतील. काढू दे. मी लोकांना घाबरत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे, तू एकटा आहेस आणि तुला माझी गरज आहे. नाही, मी एकटा नाही. मी माझ्या आईला कॉल करू शकतो. ठीक आहे, आई येईपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. प्रज्वलला नाश्ता दिल्यानंतर विना प्रज्वलच्या घराभोवती फिरू लागली. जणू ते स्वतःचे घर आहे. पडदे खूप घाणेरडे झाले होते, ते धुवून ठेवले. राजवी जशी प्रज्वलच्या घराची साफसफाई करत होती, तशाच प्रकारे विनाने प्रज्वलचे संपूर्ण घर साफ केले. हे बघ प्रज्वल, घर किती स्वच्छ झालंय. हो, ठीक आहे, पण तू हे सगळं का करत आहेस? विनाने प्रज्वलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, हे बघ, मी तुझ्या आवडीचे पडदे लावले आहेत. तुला आठवत असेल, हे पडदे आपण मॉलमधून विकत घेतले होते. प्रज्वलला पुन्हा एकदा धक्का बसला. हे पडदे मॉलमधून विकत घेतले होते? हे फक्त राजवीला आणि मला माहीत होते. हे तुला कसे कळले? त्यावर विना काही न बोलता स्वयंपाकघरात जाऊ लागली. थांब, मी जे विचारलं त्याचं तू उत्तर दिले नाहीस. प्रज्वलने तिचे दोन्ही हात धरून तिला स्वतःकडे खेचलं. सोड मला. नाही, आधी उत्तर दे. तू राजवी आहेस का? विना त्याच्या डोळ्यात पाहू लागली. प्रज्वलही तिच्या डोळ्यात अडकू लागला. त्याने तिला पकडून स्वतःच्या जवळ आणलं आणि तिच्या श्वासाचा सुगंध ओळखण्याचा प्रयत्न करू लागला. राजवीलाही स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. मला सांग, तू माझी राजवी आहेस ना? मी तुझी राजवी आहे असं म्हटलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? प्रज्वल तिच्याकडे संशयाने पाहू लागला. मग तिचे हात सोडून म्हणाला, पण तू माझी राजवी कशी असशील? राजवीला आता प्रज्वलला अजून अंधारात ठेवायचे नव्हते. मी तुझी राजवी आहे. तू मला ओळखत नाहीस? पण तू विना आहेस. हो, मी विना आहे, पण मी तुला या अवस्थेत पाहू शकत नव्हते. म्हणूनच मला परत यावे लागले. तुला भेटण्यासाठी मी विनाच्या शरीराची मदत घेतली आहे. म्हणजे तू खरंच राजवी आहेस? राजवी रडायला लागली आणि प्रज्वलने धावत जाऊन तिला मिठी मारली. दोघेही मिठी मारून रडू लागले. जणू काही दोन प्रेमी युगलांना कुठल्या तरी क्रूर व्यक्तीने बळजबरीने वेगळे केले होते आणि आता त्या दोघांचा दुःखाचा काळ संपला होता. राजवी, तू मला सोडून कुठे गेली होतीस? तुझ्याशिवाय मी जवळजवळ खचून गेलो होतो.
मीही खूप दिवसांपासून भटकते. प्रज्वलला आता वीणासोबत खूप छान वाटत होतं. एके दिवशी त्यांचे प्रेम पाहून वीणाचे वडील प्रज्वलसोबत त्यांच्या लग्नाबद्दल बोलतात. प्रज्वल गोंधळून गेला, कारण त्याला वीणा नाही तर वीणाच्या आत लपलेली राजवी आवडत होती. तो निर्णय घेण्यास असमर्थ होता. काही घाई नाही, प्रज्वल, विचार कर आणि मग सांग. प्रज्वल तिथून निघून गेला. एक दिवस दोघेही सरस घाटावर एकमेकांचा हात धरून बसले होते आणि त्यांचे गेलेले दिवस आठवत होते. सरस घाटावर रविवारी खूप गर्दी असते. आजही अनेक छोटी दुकाने तिथे आली होती. जणू जत्रा भरवली जात होती. रंगीबिरंगी बांगड्या आणि दुपट्ट्यांची दुकाने महिलांना खूप आकर्षित करत होती. जवळच एक तांदूळ विक्रेता होता. थोड्या अंतरावर एक चाट दुकान देखील होते. त्याच्या दुकानावर बरेच लोक जमले होते. आज प्रज्वलला वीणाला लग्नाबद्दल विचारायचं होतं, पण आतून त्याला अस्वस्थ वाटत होतं. कारण त्याला चांगलं माहीत होतं की राजवीवर त्याचं प्रेम आहे, पण राजवी जवळ असूनही ती त्याची नव्हती. तो ज्या व्यक्तीसोबत राहत होता ती प्रत्यक्षात वीणा होती. त्याला आता काय करायचं हे ठरवता येत नव्हते. त्याला वीणावर कोणताही अन्याय करायचा नव्हता. त्याला राजवीशीही या विषयावर बोलायचे होते. तुला आठवतंय का प्रज्वल, तू या बांगड्यांच्या दुकानातून माझ्यासाठी बांगड्या आणल्या होत्या? हो, चांगलं लक्षात आहे. तो दिवस कसा विसरेन. मग आज जाऊया? तेवढ्यात प्रज्वलने तिला अडवले आणि म्हणाला, राजवी, मला तुला काही विचारायचे आहे. हो, विचार ना. वीणाच्या वडिलांची इच्छा आहे की मी वीणाशी लग्न करावे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मलाही तेच हवे आहे. तू पटकन हो म्हण. पण राजवी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी वीणाशी लग्न कसं करू? हे बघ प्रज्वल, आता मी या जगात नाही, हे सत्य तुला मान्य करावं लागेल. तुझ्याशी माझं नातं असं जास्त काळ टिकू शकत नाही. वीणा एक चांगली मुलगी आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती तुझी चांगली काळजी घेईल आणि मला हे देखील माहीत आहे की ती तुझ्यावर प्रेम करते. म्हणूनच तू तिच्यावर अन्याय करत नाहीस, तर तिची स्वप्ने पूर्ण करत आहेस. राजवी प्रज्वलला लग्नासाठी तयार करते, पण बाबांना हो म्हणण्यापूर्वी प्रज्वलला वीणाला भेटायचे होते. म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो वीणाच्या ऑफिसमध्ये गेला, कारण हीच वेळ वीणाची असते. प्रज्वलला तिथे पाहून वीणाला खूप आनंद झाला. प्रज्वल, तू आलास? काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो. वीणा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो, बोल ना. आपण 5-10 मिनिटांसाठी बाहेर जाऊ शकतो? ठीक आहे, चल. दोघे एका कॅफेमध्ये गेले. प्रज्वल आतून खूप घाबरला होता. तो कसा बोलणार ते समजत नव्हते. दरम्यान वीणा आतून खूप खुश होती. तिला वाटत होतं की आज कदाचित प्रज्वल तिला प्रपोज करेल आणि ती लगेच हो म्हणेल. वीणा, हो बोल, मी ऐकतेय. वीणा, तुझ्या बाबांची इच्छा आहे की आपण दोघांनी लग्न करावे. म्हणजे तुला नाही वाटत का? नाही, तसं नाही. मलाही करायचं आहे, पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ते काय? तुला माहीत आहे की माझी बायको राजवीवर खूप प्रेम करतो आणि मी अजूनही तिला विसरू शकलो नाही. तू तिला विसरू नये असे मलाही वाटतं, कारण तो तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तू तिला कसे विसरू शकतो? अशक्य आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. अजून काही शिल्लक असेल तर सांग. तुला वाटत नाही का, आजकाल तू कधी कधी विचित्र वागतेस? म्हणजे तू जरा वेगळी वागतेस. मला माहीत नाही, पण आजकाल माझ्या लक्षात आले आहे की सकाळी उठल्यावर मला माझ्या संपूर्ण शरीरात आणि डोक्यात भयंकर वेदना होतात. मी डॉक्टरांना भेटण्याचा विचार करत होते. खरं तर मला माहीत आहे की तुला या वेदना का होतात. त्यानंतर प्रज्वल तिला सर्व काही खरं सांगतो आणि राजवी आता तिच्या अंगात आल्याने तो तिच्याशी लग्न करत असल्याचेही सांगतो. तुला अजूनही माझ्याशी लग्न करायचं आहे का? वीणा थोडा वेळ शांत झाली. मग तिला वाटतं, मी प्रज्वलवर मनापासून प्रेम करते, जरी तो माझ्यावर प्रेम करत नसेल तरीही. आणि तसंही मी त्याच्याशिवाय मरून जाईन. मग लग्न का करू नये? कदाचित लग्नानंतर प्रज्वल माझ्यावर प्रेम करू लागेल. मग वीणा हसली आणि म्हणाली, ठीक आहे प्रज्वल, माझा काही आक्षेप नाही. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. असे म्हणत तिने प्रज्वलला मिठी मारली.
प्रज्वलनेही तिला मिठीत घेतलं आणि तिचा स्वीकार केला आणि राजवीला आठवून त्याने सुटकेचा दीर्घ उसासा घेतला. लग्नाच्या 2 वर्षांनंतर एक दिवस वीणाला वाटले की ती आई होणार आहे. ती खूप आनंदी होती आणि आनंदाने प्रज्वलला ही आनंदाची बातमी दिली. दोघेही खूप खुश होते. सर्व काही ठीक चालले होते. प्रज्वल आता त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. पण असे म्हणतात की प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ मर्यादा असतेच. एके दिवशी राजवीला वाटते की आता तिची निघून जाण्याची वेळ आली आहे आणि ती आता इथे राहू शकत नाही. योग्य वेळ पाहून ती प्रज्वलला म्हणाली, प्रज्वल, माझी निघायची वेळ झाली आहे. मी आता इथे राहू शकत नाही. काय बोलतेस राजवी? मला काहीच समजत नाहीये. तुला चांगलंच माहीत आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नाही प्रज्वल, मला आता जावं लागेल. का? नाही, तू असं करू शकत नाहीस. प्रज्वल, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता वीणा आई होणार आहे. आता तिच्या शरीरात राहणे योग्य नाही. असो, माझी कालमर्यादा संपली आहे आणि आता इथे राहणे माझ्यासाठी योग्य नाही. वीणा एक चांगली मुलगी आहे. तू तिच्याबरोबर सुखात राहशील. प्रज्वलने राजवीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता राजवीला रोखणे त्याच्या हातात नव्हते. त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. संपूर्ण पृथ्वी प्रकाशाने न्हाऊन निघाली होती आणि आकाशातील तारे एखाद्या सुंदर स्त्रीच्या दागिन्याप्रमाणे चमकत होते. राजवीचा आत्मा आता हे जग सोडायला तयार झाला होता. ती हळूहळू वर जाऊ लागली आणि पौर्णिमेच्या प्रकाशात विलीन झाली. प्रज्वलचा राग आता प्रेमात रूपांतरित झाला होता. वीणाच्या डोळ्यात तो राजवीला अजूनही पाहत असतो. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.